तर शिर्डीमध्ये थोरात कुटुंबीय आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहे आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। विधानसभे निवडणुकीचे आज मतदान पार पडत आहे। तसं बघितलं तर मतदानाचा दिवस म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच काही टेन्शनचा त्रासाचा दिवस। मात्र उमेदवाराची धावपळ सुरू असते, अनेक गोष्टींची जुळवाजुळव, कुठे किती मतदान झालं, कुठे बूथ लागला हे सगळं बघितलं जातं। मात्र संगमनेरमध्ये एक वेगळं चित्र दिसतंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे स्वतःचं मतदान करून आल्यानंतर थेट भजे पार्टी करण्यासाठी बस स्टँडवर आलेले आहेत। बाळासाहेब थोरात आपल्या बरोबर आहेत। थोरात साहेब, काय सांगाल की एकंदरीतच बघितलं तर निवडणूक फुल टेन्शन असतं, मात्र तुमच्या मतदारसंघात तुम्ही कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करताय, भज्याची पार्टी करताय। काय 5 वर्ष ज्यांनी अभ्यास केलेला असतो त्याला पेपरचं टेन्शन येत नसतं। जे ऐनवेळी अभ्यास करतात त्यांना पेपर लिहिण्याचं टेन्शन येतं। माझा पेपर लिहिला जातोय आता, पण 5 वर्ष आम्ही काम केलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे। आज मी शिर्डी मतदारसंघात मतदार आहे। माझं गाव जोरवे तिथे आहे, मी मतदान करून आलेलो आहे, इकडचा मी उमेदवार आहे। पण मी रिलॅक्स असं करताय की सगळे कार्यकर्ते मतदार हे सगळं काम पाहतायत माझं। आज मला ते आराम देत आहेत। आज तुम्ही व्यवस्थित एन्जॉय करा मतदान असं म्हणतायत, असं म्हणलं तर वावगं ठरत नाही। पेपर लिहिला जातोय, साधारणतः किती पर्सेंटेज येईल तुम्हाला, काय वाटतं? नाही, ठीक आहे, चांगलंच राहतं। आतापर्यंत वाढत्या क्रमानं मला लोकांनी मताधिक्य सुद्धा दिलेले। आपण जर पाहिलं 9व्या वेळेस उभा राहिलो मी, आणि गुगलवर सुद्धा ते दिसतंय की वाढत्या क्रमांकानं मी पुढे गेलेलो आहे। राहील, चांगलंच राहणार, काय प्रश्न नाहीये। निवडणुका म्हटल्या की राजकीय आरोप प्रत्यारोप होतं, मात्र ह्या निवडणुकीत संगमनेर विधानसभेमध्ये जो आरोप जयश्रीवर झाला त्याने तुम्ही व्यथित झाला, त्यानंतर जयश्री पण व्यथित झाली आणि एक वेगळ्या प्रचार इथं सुरू झाला, त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? काही जी मंडळी आमचे शेजारी मित्र त्यांनी असं ठरवलं का संगमनेरमध्ये काही गोंधळाचं वातावरण निर्माण करू, अस्वस्थता निर्माण करू, रणांगण या निवडणुकीमध्ये संगमनेर करू, आणि त्याच्यामध्ये त्यांचाच तोल गेला। शेवटी मतांतर प्रचार हे समजू शकतो आपण, तिथं लोकशाहीचा तो भागच आहे, परंतु त्याच्या मर्यादा ज्यावेळेस तुम्ही सोडता त्यावेळेस ते इथली जनता इतकी सोपी नाहीये। आमचा संगमनेर अकोला हा परिसरच असा आहे की हा डाव्या चळवळीतला परिसर आहे, पुरोगामी विचाराचा आहे। विरोधकाचं भाषण पुढे बसून ऐकण्याची तयारी असते त्यांची। योग्य बोलला तर दाद देतात विरोधकाच्या वाचताला, तर चुकीचा बोलला तर त्याला नाकारतात हवी, पण अति चुकीचा बोलला तर काय करतात हे धांदरपळला पाहिलंय आपण। बाळासाहेब थोरात हे राज्याच्या प्रचारात होते।